शास्त्री आणि परुषी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या एका वाक्यामध्ये स्वर्ग प्रवेशासाठी आवश्यक असलेली मनोवृत्ती आपल्यासमोर सादर केलेली आहे. ह्या मनोवृत्तीचे एकूण 3 महत्त्वाचे पैलू आहेत. पहिला प्रवृत्ती आहे शांती, दुसरा पैलू आहे पश्चाताप आणि तिसरा पैलू आहे समेट. शांती हा पैलू आज आपण कशासाठी चिंतनासाठी घेत आहोत? कारण येशू खून करू नकोस ह्या आज्ञेवरती किंवा कोणाचा जीव घेऊ नकोस ह्या आज्ञेवरती आपलं चिंतन सादर करत आहे की 10 आज्ञांमध्ये सांगण्यात आलं होतं खून करू नकोस, परंतु मी तुम्हाला सांगतो कोणी आपल्या भावावरती उगाच रागावेल, त्याला अरे वेडगा म्हणेल, त्याला अरे मूर्खा म्हणेल, तर तो नक्कीच नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र ठरणार आहे. ह्याचा अर्थ असा आहे की रागामुळे परमेश्वराचं काम कधीच होऊ शकत नाही. मात्र बिशप फुलटन सांगतात की राग 2 प्रकारचा असतो. एक वैयक्तिक राग आणि दुसरा सात्विक संताप. वैयक्तिक राग म्हणजे आपल्याला काहीतरी खटकलेला आहे, आपला स्वार्थ पूर्ण होऊ शकत नाही, त्याच्या आड कोणीतरी येत आहे म्हणून त्या व्यक्तीविषयी आपल्याला राग येतो. तो क्षुल्लक कारणावरून आलेला राग असतो, तो उदात्त हेतूसाठी आलेला नसतो. परंतु सात्विक संताप किंवा प्रेषितीय राग, संदेष्टीय राग हा जो संताप असतो तो उदात्त कारणासाठी येत असतो. तो फार काळ टिकत नाही, त्यामुळे कोणाचं नुकसान होत नाही, उलट त्यामुळे चांगलंच होतं. प्रभू येशू ख्रिस्ताने भर मंदिरामध्ये बाजार भरल्यासारखं चित्र पाहिलं आणि आपल्या हातामध्ये आसूड घेतला आणि सगळ्यांना बाहेर हाकलून लावलं. हा नुसता वैयक्तिक राग नाही, हा आवेश आहे, सात्विक संताप आहे. आणि म्हणूनच आपला राग कोणत्या प्रकारचा आहे ते तपासून पाहून शांतीसाठी माणसाने सतत झटत राहिलं पाहिजे. दुसरा पैलू आहे पश्चातापाचा आणि तो पैलू पहिल्या वचनामध्ये आलेला आहे की एखादा पापी आपल्या पापामध्ये मरावा अशी परमेश्वराची इच्छा नाही, तर त्याने आपल्या पापाबद्दल पश्चाताप करावा, मागे फिरावे आणि जगावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणूनच दुर्जन आपल्या दुष्कर्मामुळे मरावा असं परमेश्वराला वाटत नाही, त्याने पश्चाताप करावा अशी परमेश्वराची योजना आहे. आणि त्याद्वारे परमेश्वराच्या जवळ जाण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे, तर शास्त्री पुरुष यांच्यापेक्षा त्याचं नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तिसरा पैलू आहे समेटाचा. यहुदी समाजामध्ये मंदिरामध्ये अर्पण आणण्याची परंपरा होती, परंतु हे अर्पण कसलं प्रतीक असायचं? शांतीचं, प्रेमाचं, आनंदाचं, सलोख्याचं, समेटाचं. परंतु जर हे अर्पण आणतानाच आपल्याला जाणवलं की अजूनही माझ्यामध्ये आणि माझ्या भावामध्ये, माझ्या शेजाऱ्यामध्ये एक आडभिंत उभी आहे, ती जोपर्यंत उभी आहे तोपर्यंत परमेश्वर आपलं अर्पण स्वीकारू शकत नाही. परमेश्वराने आपलं अर्पण स्वीकारावं असं आपल्याला वाटत असेल तर प्रथम समेट करणं गरजेचं आहे. अशा समेटानंतरचं समर्पण परमेश्वराला प्रिय असतं. शास्त्री आणि परुषी ह्यांचं नीतिमत्व कसं होतं? ते फक्त नियमशास्त्र आणि संदेष्टांचे ग्रंथ शब्दशः पाळण्याचा प्रयत्न करत होते. येशू एक पाऊल पुढे जातो आणि त्यांना आव्हान करतो की त्यापेक्षा आपल्या अंतःकरणामध्ये शांती, आपल्या अंतःकरणामध्ये पश्चाताप आणि आपल्या अंतःकरणामध्ये समेटाची भावना आपण प्रज्वलित करायला हवी. ही कृपा ह्या प्रायश्चित्त काळात आपल्याला लाभावी म्हणून प्रार्थना करूया.